मला लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 21वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. यामध्येच लाडक्या बहिणींनो एक आनंदाची बातमी, एक खुश खबर आलेली आहे, की 21वा हप्ता कोणाला मिळणार आहे याची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे, की ज्या बहिणींना 20वा हप्ता भेटला त्याच बहिणींना 21वा हप्ता भेटणार आहे का? ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाही त्यांना सुद्धा 21वा हप्ता भेटणार आहे का? ज्या बहिणींना ई-के-वाय-सी झाली होती पण ती चुकली होती, अशा बहिणींना भेटणार आहे का? याबद्दलची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि हे तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. सोबतच जी-आर आला का? अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू आहे की जी-आर आला, जी-आर आला. तर लाडक्या बहिणींनो, जी-आर आलेला नाही. जी-आर आलेला नाही. 21वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा अजूनही जी-आर प्रसिद्ध झालेला नाही. आणि लाडक्या बहिणींनो, या वेळेसचा एप्रिल महिन्यामध्ये जो जी-आर आहे, जो मार्च महिन्याचा जो जी-आर आहे, तो एप्रिलमध्ये कधीपर्यंत येणार याची सुद्धा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. बघा, आजची 9 तारीख आहे लाडक्या बहिणींनो. आजची तारीख आहे 9 आणि जर तुम्ही नॉर्मली जर बघितलं असेल या 2 हप्त्यांच्या अगोदर म्हणजे 18, 17 या हप्त्यांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला 11 तारखेपर्यंत जी-आर यायचा. मग याही महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये माझा जी आर आहे हा 9, 10, 11 या तारखांमध्ये येईल का याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, नाही. जी आर आत्ताच येणार नाही. मग जी आर येणार कधी? तर लाडक्या बहिणींनो, जी आर येतील 20, 21, 22, 23, 24 आणि 25 या तारखांमध्ये कधीही केव्हाही जी आर येऊ शकतो आणि याच तारखांमध्ये लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे वितरण सुद्धा होऊ शकतं. पैसे वितरण सुद्धा होऊ शकतं. म्हणजे वृत्तवाहिन्यांमध्ये काहीही चालू असेल किंवा YouTubeवर काहीही चालू असेल, तर लाडक्या बहिणींनो तुम्ही टेन्शन घेऊ नका. जर आपल्याला जी-आर येणार आहे कोणाचा? मार्च महिन्याचा, तर तो तुम्हाला या 20 ते 25 मध्ये जी-आर पण येईल आणि वितरण सुद्धा येईल. म्हणजे तुमच्या अकाउंटला 25 तारखेपर्यंत 25 एप्रिल पर्यंत जो मार्च महिन्याचा निधी आहे, तो तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, मला इथे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तर तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना 20वा हप्ता भेटलाय? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी अशा कोणत्या बहिणी आहे, की ज्यांची अजूनही ई-के-वाय-सी झालेली नाही? कारण ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाही आहे, तर त्यांना या मार्च महिन्यानंतर जे नवीन फायनान्शियल इयर येईल, एप्रिल 2026चं, यामध्ये वितरण भेटतील का? हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बघा, लोकशाही मराठीची ही न्यूज आहे. अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे आणि ही लाडक्या बहिणींनो आपल्या सर्वांना धक्का देणारी बाब आहे. धक्का देणारी आहे. या बहिणींचे ₹1500 कायमचा लाभ बंद होणार, सरकारने दिलेली माहिती. बघा, सरकारने सरळ माहिती दिलेली आहे, की जर तुम्ही निकषामध्ये जर बसत नसाल, तर तुमचा लाभ काय होईल? डायरेक्टली बंद म्हणजे बंद होईल. बघा लाडक्या बहिणींनो काय सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणींना मोठा धक्का. या बहिणींचे 1500चा जो लाभ आहे कायमचा बंद सरकारने दिले कारण. सरकारने त्या पद्धतीचे कारण दिलेले आहे. महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-के-वाय-सी करणे आता अनिवार्य झाले आहे. अनिवार्य केलेले आहे. ई-के-वाय-सी न केल्यास किंवा निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांचा दरमहा ₹1500 लाभ मे 2026 पासून कायमचा बंद होणार आहे, अशी घोषणा महिला व बाल विकास विभागाने केलेली आहे. तर इथे हा लाडक्या बहिणींनो जेव्हा यांनी इथे लिहिलं, हा मे नसून इथे एप्रिल 2026 पासून असणार आहे. लक्षात घ्या, एप्रिल 2026 पासून ज्या बहिणी निकषामध्ये बसत नाही, ज्या बहिणींना ही के-वाय-सी केली नाही, यांचा लाभ आता पूर्णपणे बंद होणार आहे एप्रिल 2026 पासून. यामुळे लाखो महिलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पात्रतेची घरोघरी पडताळणी पूर्ण झाली आहे. म्हणजेच काय? आपण म्हणू शकतो सरकार एका बाजूला म्हणते पडताळणी झालेली आहे, पण ई-के-वाय-सी ज्या बहिणींनी केली नाही 31 डिसेंबर पर्यंत, अशा लाखो बहिणी पात्र असून देखील सुद्धा आता त्या अपात्र ठरलेल्या आहेत. कारण सरकारच्या चुकीमुळे. सरकार बोगस आहे, नालायक आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे. लाडक्या बहिणींचा वापर त्यांनी मतांसाठी केला आणि निवडणूक संपली आणि लाडक्या बहिणीनं त्यांना
बाजूला करून टाकलं. तर लाडक्या बहिणींनो, याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला वाटतं का लाडक्या बहिणींनो, तुमचे जे सगळे पेंडिंग लाभ आहे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे सगळे तुम्हाला मिळावेत का? सोबतच सरकारने जे चुकीच्या गोष्टींमुळे तुमचा लाभ बंद केलेला आहे, हा पुन्हा सुरू करावा का? जी ई-के-वाय-सी त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण केली होती, त्याला अजून मुदतवाढ मिळावी का? ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली नाही त्यांना करू द्यावी का? तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर लाडक्या बहिणींनो तुम्ही सपोर्ट केला या व्हिडिओला, चॅनलला, तर आय होप की आपण आतापर्यंत ज्या गोष्टी तुमच्यासाठी करत आलो आहे, त्या सुद्धा भविष्यामध्ये सरकारकडून आपण करून घेऊ शकतो. हीच मला या ठिकाणी तुम्हाला खात्री करून द्यायची आहे. म्हणून तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 21 ते 65 वर्षांपर्यंत पाहिजे. कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसावे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे, जास्त नको. इतर सरकारी योजनांचा लाभ घेतलेला नसावा. अशी निकष आहे. सोलापूर जिल्ह्यात योजनेत सुरुवातीला 18,77,000 मतदारांपैकी 11,21,000 महिलांनी लाभ घेतला होता. पण विधानसभा निवडणुकीत पडताळणीत अनेक अपात्र ठरल्या आणि त्याच्यामध्ये वयोमर्यादा रिझन होतं, त्याच्यामध्ये उत्पन्नाचं होतं. आता त्यांचा लाभ बंद झालेला आहे. विभागीय सूत्रानुसार विधानसभा निवडणूक सरसकट लाभ देण्यात आला होता, पण कठोर अंमलबजावणी होत आहे. तेव्हा त्यांना निवडून यायचं होतं. म्हणून सरसकट लाभ होता. आता निवडणुका संपल्या आहेत. त्यांना काहीही घेणं-देणं नाही तुमचं. 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-के-वाय-सी एडिट करायची आहे. जर तुम्ही ई-के-वाय-सी एडिट केली नाही, तर तुमचा लाभ बंद होईल लाडक्या बहिणींनो, म्हणून तुम्ही ते करा. आता सर्वात महत्त्वाचं जी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो, जी ब्रेकिंग न्यूज आहे तुमच्या सर्वांसाठी, की 21वा हप्ता कोणाला भेटणार आहे? 21वा हप्ता कोणाला भेटणार आहे? ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर बघा, हे पहिले वाचून घेऊ. लाखो महिला अपात्र ठरणार आहेत. एवढं लक्षात घ्या. 71 लाख ते 1 कोटी इतक्या बहिणींची संख्या समोर येणार आहे. आणि हे मी नाही सांगत आहे. लिहिलं आहे, महिला व बाल विकास विभागाकडून माहिती देण्यात आलेली आहे. महिला व बाल विकास विभागाकडनं. म्हणजे विचार करा, इतक्या जर बहिणी, लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या, तर लाडक्या बहिणींनो, हे जे सरकार आहे किती ढोंगी आहे. इतक्या बहिणींना जेव्हापासून ही जी योजना सुरू झाली आहे, तेव्हापासून इतक्या बहिणींना त्यांनी अपात्र केलं. पण याच्यापैकी मी सांगतोय ना, असंख्य बहिणी या पात्र आहेत. काही कारणास्तव ते ई-के-वाय-सी करू शकल्या नाही. नंतर जून-जुलैमध्ये त्यांना अपात्र करून टाकलं होतं. असंच आताही त्यांनी सरकारने या बहिणींना अपात्र केलेलं आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, की ज्या बहिणींना आता 21वा हप्ता भेटणार की नाही, याबद्दलची जी अपडेट आहे, तर तुम्ही मला पहिले कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमची जी लाडक्या बहिणींनो, अ, जो हा ई-के-वाय-सीचा किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म केला होता, तो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी-ओ-विन या वेबसाईटवरून केलेला आहे, की नारी शक्ती ॲपमधून केलेला आहे? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण नारी शक्तीमधून जर केला असेल, तर तुम्हाला तिथेच ॲपमध्ये जाऊन लॉग इन करून तुम्हाला तिथे काय करता येतं? स्टेटस चेक करता येतं. आणि लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी-ओ-व्ही डॉट इन या संकेतस्थळाला गेल्यानंतर इथे सुद्धा तुम्ही डायरेक्टली लॉग इन करा. ज्या बहिणींनी ॲपमधून नारीदूत ॲपमधून फॉर्म भरला असेल, तर ते ॲपमध्ये जाऊन लॉग इन करा आणि तिथे स्टेटस चेक करा. आणि ज्या बहिणींनी, लाडक्या बहिणींनी आपला ऑनलाईन वेबसाईटला फॉर्म भरलेला आहे, त्या बहिणींनी वेबसाईटला जा. तिथे तुमचं लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर लाडक्या बहिणींनो, हे स्टेटसमध्ये चेक करा. ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये चेक करा, की तुम्ही पेंडिंगमध्ये आहात. बरोबर? तुम्ही पेंडिंगमध्ये आहात. सोबतच तुम्ही रिजेक्टेडमध्ये आहात, की तुम्ही सक्सेसफुलमध्ये आहात. तर जेव्हा तुम्ही हे चेक करणार, तर तुम्हाला लाडक्या बहिणींनो जो लाभ आहे, तर तुमचं स्टेटस हे सक्सेसफुल असेल, तर तुम्हाला 21वा हप्ता भेटण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. पण लाडक्या बहिणींनो, तुमचं जर पेंडिंग किंवा रिजेक्टेड स्टेटमध्ये असेल स्टेटस, तर तुमचा लाभ या ठिकाणी बंद होणार म्हणजे होणार. सोबतच ज्या बहिणी आता 21 ते 65 मध्ये नसेल, त्यांचा लाभ बंद होईल. 4 चाकी वाहन असेल, तर तुमचा लाभ बंद होईल. सरकारी योजनेचा लाभ करत असाल, तरी तुमचा लाभ बंद होईल. म्हणून मला तुमच्या सगळ्यांना एवढंच म्हणायचं आहे, लाडक्या बहिणींनो, जर आपला लाभ बंद व्हायला नको, यासाठी तुम्ही कमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे.
अन्यथा हे बोगस आहे, नालायक सरकार आहे, ढोंगी सरकार आहे, मतलबी सरकार आहे. लाडक्या बहिणींचा वापर फक्त मतासाठी केला. आता या सरकारला जर तुम्हाला जागा दाखवायची असेल, तर लाडक्या बहिणींनो तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. एकत्र जेव्हा याल, तेव्हाच आपल्यासाठी ही आनंदाची बातमी ठरू शकतं. अन्यथा आपला लाभ कायमचा बंद होऊ शकतं. जी-आर आलेला नाही आहे. 21 हप्ता कोणाला भेटणार आहे? सगळी माहिती मी तुम्हाला दिली. या एप्रिलचा जी-आर म्हणजे मार्च महिन्याचा जी-आर एप्रिल महिन्यामध्ये कधी येणार आहे? तर लाडक्या बहिणींनो 20 ते 25 या तारखांमध्ये केव्हाही येऊ शकतो आणि वितरण सुद्धा होऊ शकतं. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.